आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथबद्ध। शपथ घेताना नेत्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी। क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं पवारांकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं सध्या तरी देवेंद्र फडणवीसांकडे राहणार। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीसाठी रवाना होणार। अजित पवारांचा दशक्रियाविधी होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीतच थांबणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड। राष्ट्रवादीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडे असणार, तर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी तातडीचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांना कोणतीही कल्पना नव्हती। शपथविधीचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, शरद पवारांचं वक्तव्य, तर अनभिज्ञ असलेल्या पवारांसोबत पार्थ पवारांची 1.5 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती, शरद पवार यांची माहिती। 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओ देखील समोर। एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता। शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदे राजेश टोपेंना विलीनीकरणासंदर्भात माहिती, तर छगन भुजबळ अनिल पाटील यांच्यासह सुनील शेळकेंचेही कानावर हात। महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडींवरती टिप्पणी। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत। इलेक्शन ड्युटीपासून राज्यातल्या शिक्षकांना दिलासा। निवडणुकीच्या दिवशी टीईटी परीक्षार्थींना मिळणार ड्युटीपासून सुट्टी, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवारांचं अकस्मात दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर, की राष्ट्रवादीचं आता नेतृत्व कोण करणार।